नमस्कार रसिको. आज अंतर्नादमध्ये ऐकूया संतोषदादा जगताप यांची मुक्त छंदातली एक सुंदर कविता. शीर्षक आहे ती, मी आणि तो. पाऊस सुरू होता काल ऑफिस सुटल्यावर. झिम्माड होता अगदी, तरीही तिच्या घरी गेलो, मन नव्हतं थाऱ्यावर. पाऊस सुरू होता काल ऑफिस सुटल्यावर. झिम्माड होता अगदी, तरीही तिच्या घरी गेलो, मन नव्हतं थाऱ्यावर. मला ठाऊक होतं ती आनंद देईल नक्कीच. झालं देखील तसंच. वर्षभरानंतर मी ठाकल्याचा अचंबा किती और होता. तिचा आनंद तर अगदी पावसात मावत नव्हता. तू म्हणजे ना अगदी जीवघेणा आहेस. अरे, तुझ्या अबीर रात्रमधली कविताच गुणगुणत होते. अगदी रममाण झाले होते रे. त्यात तू अगदी साक्षात. आई शपथ, तू फार अफाट आहेस हा. मी दारात निथळत उभा आहे. कळलं तिला एकदाच. तो रेनकोट काढ, डोकं पुसून घे, मी चहा ठेवते. आणि असा पावसात का गारतोस रे तू? तुझी खोड काही जात नाही हां. अगदी नेमाने येतोस भिजवायला. मला देखील कवितेतलं थोडं फारसं कळतं बरं का. म्हणून केवळ तेवढ्यासाठीच माझ्याशी बोलायला येतोस, हे खरं का? मी अजून अवाक्षर देखील बोललो नव्हतो. तिच्यातलं कुतूहल चहाच्या लगबगीत पाहत होतो. मी बॅगमधून काही पुस्तकं काढली, तिच्यासाठी आणलेली. ती अजून अवाक. कधी लिहितोस तू एवढं? तू पण ना खरंच पावसासारखा धोधो आहेस. मग कितीतरी वेळ गप्पा झाल्या कवितेवर आणि काही अवांतर. निघालो तेव्हा तिने रेनकोटची आठवण करून दिली. ती माझ्याकडे यायची तेव्हा तिची विसरलेली छत्री अजून आहे. निरोप घेताना तिच्या पापण्यात पाऊस होता. परत कधी येशील आता? पुढील वर्षी अगदी धोधो कोसळत असेल त्या दिवशी नक्की येईन. धन्यवाद.